बोल विक्रांत. म्हटलं मित्राचं अभिनंदन करूया. कशाबद्दल अभिनंदन? हे बघ, तू जरी मला सांगितलं नाहीस ना तर न्यूज आणि मीडियाने अख्ख्या जगाला सांगितलंय बरं का. कळलं तुला? अरे ऑब्विसली. बरं ते सगळं सोड. तुझं आणि अनुष्काचं खूप खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच बाबा. पण फक्त अभिनंदन करून चालणार नाही, लग्नाला यायचंय. आणि एकटा नाही, गिरिजाला घेऊन यायचंय. दोघंही या. अरे येणार ना, का नाही येणार. फक्त तारीख आधी कळव. आहेच का तुझं वेळेचं गणित अजून? अरे गंमत केली रे मी. बरं ठीक आहे, सोडते. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, भेटू लवकरच. थँक्यू सो मच. भेटूया. बाय. खरंच खूप बरं वाटतंय हो आता. मलाही खूप बरं वाटतंय. बरं झालं तुम्ही आलात, बोललात. नाही त्याच्यामुळे ना आता खूप हलकं हलकं वाटतंय हो. वासंती ताई, ते खोटं बोलताना खूप त्रास होत असेल नाही? हा, मला तर जमतच नव्हतं. कितीतरी वेळा असं वाटत होतं आता सगळं सांगून टाकते की काय. नाही पण बरं झालं तुम्ही मध्येच बोलला नाहीत. खरं महेशराव, तुम्हाला काय वाटतं, खरंच याचा उपयोग होईल काय? नाही, मला वाटत तर नाहीये. काय मीनाचं मत बदलणं खूप कठीण आहे. म्हणूनच मी दोघांना म्हणत होतो लग्न करून मोकळे व्हा. पोरं आता मोठी झाली आहेत, योग्य तोच निर्णय घेतील ती. बरोबर आहे, पण मीनाच्या काळजाला पाझर फुटायला हवा ना. पोरांचा विश्वास आहे ना, मग आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आपणच जर असं बोललो ना तर ते खचतील. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही नका काळजी करू. बघा आता सगळं नीट होईल. येते आम्ही. चल. सगळे म्हणतायत खरं, पण मीनाच्या मनात काय आहे हे मला चांगलं माहितीये. तिला गिरिजा डोळ्यासमोर सुद्धा नको असते. ती अजूनही त्या दोघांना वेगळं करण्यासाठी काहीही करू शकते. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. विक्रांत आत्ता कुठे त्याच्या पायावर उभा राहतोय, त्यात मीनाने काही कुरापत करायला नको. मी सुचित्रा मयेकर, आता ना तुम्ही जरा प्रॅक्टिकल वर कॉन्सन्ट्रेट करा. थिअरी खूप झाली. म्हणजे प्रॅक्टिकल इज मोर इम्पॉर्टंट कम्पेअर टू थिअरी. कळलं का? पेशंटला कसं हँडल करायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे. ओके सर, तुम्ही जे म्हणाल ते. सुपर. काही जुने पेशंट आहेत, त्यांच्या फाईल मी तुमच्या बरोबर शेअर करतो. तुम्ही मला लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगायचे, मग आपण त्याच्यावर चर्चा करूया. चालेल सर. सुपर. काही ओल्ड एज पेशंट असतात, थोडे क्रँकी असतात, तुम्हाला तर माहितीये. त्यांना तुम्ही कसं हँडल करता ना तेही मला बघायचंय. सो प्रॅक्टिकल इज मोर इम्पॉर्टंट. ओके सर. पण सर, या सगळ्याचा मला एक्झाम मध्ये काय फायदा होईल? काय बोलताय तुम्ही? अहो, एक्सटर्नल एक्झामिनर आला आणि तुमच्या समोर एक केस टाकली तर तुम्ही काय सांगणार आहे? मी नाही, मी फक्त थिअरी केली म्हणून हे सगळं. ओके. आणि हे दिस इज व्हेरी एक्सक्यूज मी. हॅलो. हा, मी तुम्हाला सांगतो ना. हो हो, मी हेडनर्स मिस गिरिजा मयेकर, तुम्ही बिझी आहात का? एक सेकंड, मी तुम्हाला कळवतो. हा, बाय. नाही, बिझी असलात ना तरी 17 नंबरचा पेशंट आहे ना, त्याची फाईल यांच्याबरोबर जरा शेअर करा आणि त्या ज्या क्वेरीज विचारतील त्याची पटापट उत्तर द्या. पण लाईन ऑफ ट्रीटमेंट नाही सांगायची त्यांना. असं का? असं का म्हणजे? अरे वुड बी डॉक्टर आहे मिस सुचित्रा मयेकर. त्या पेशंटला कशा ट्रीट करतात हे मला बघायचंच आहे. डॉक्टर म्हणतायत ना फाईल द्या, मग काही प्रॉब्लेम आहे का? नाही, देते ना फाईल. गुड, व्हेरी गुड. माझं एक छोटस काम आहे, ती मी करून येतो. हा, मी सुचित्रा मयेकर. पण बहिणी बहिणीनी चिटिंग नाही करायची. हा, मिस गिरिजा मयेकर. असं समजा
की मिस सुचित्रा मयेकरांची एक्झाम आहे. डोंट वरी सर, त्यांनी जरी मला हेल्प केली ना तरी मी त्यांची हेल्प घेणार नाही. डोंट वरी. दॅट्स द स्पिरिट. दॅट्स द स्पिरिट. सर, मी काय म्हणते, यांनी मला केस समजवण्यापेक्षा तुम्हीच समजावा ना. हवं तर मी थांबते तुमच्यासाठी. नो 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 मिस सुचित्रा मयेकर, असं करून कसं चालेल? हेडनर्स मिस गिरिजा मयेकर, अहो प्रोटोकॉल काय ते तर सांगा. अहो तुम्ही डॉक्टर होणार आहात, त्यात तुम्ही माझ्या असिस्टंट आहात. सो तुम्ही लगेच पेशंटचा ताबा घेतला पाहिजे आणि ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. ओके ओके सर. आलोच मी माझं काम कर. फाईल देते. फाईल द्या. ही मिस्टर फडकेंची फाईल आहे. खरं तर त्यांना मी बघते. नाही बघ तू, आणि काही अडलं तर तर सरांना विचारेल. चित्रा नीट केस स्टडी कर. त्यांची ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे, त्यामुळे आपण काही मेडिसिन त्यांना देऊ शकत नाही. त्या मेडिसिनमुळे तुम्हीच सांगणार आहात का सगळं? मी बघते ना. तुझ्या शांत डोक्याने केसचा अभ्यास कर. या केस स्टडीमुळे ना मी सुचित्रा मयेकरला कळेल आमच्या दोघातल्या शिकवण्याचा फरक. आणि तीच म्हणेल माझे जयंत सर आहेत ना, तेच छान शिकवतात. सर, तुम्ही इथे काय करताय? तुझा काय प्रॉब्लेम आहे? हा